रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. घरामध्ये किरसुनी असेल किंवा झाडू असेल, हा झाडू घरामध्ये अशा ठिकाणी ठेवावा. आणि तो कसा ठेवावा, जर अशा पद्धतीनं नसेल तर न कळत या गोष्टी आपल्या घरामध्ये कशा घडून येतात ते मी सांगतो. अगोदर गोष्टी काय काय घडतात ते सांगतो मी सर्वसाधारणपणे. घरामध्ये आजारपण कधीच हटत नाही. एक आजारी पेशंट संपला की दुसरा आजारी पडतो, पुन्हा 4-5 दिवस काय गेले की पुन्हा पुढचा आजारी पडतो. आजारपण त्या घरामधून कधीही हटू शकत नाही. दवाखाना जो पाठीमागं लागलेला आहे तो दवाखाना मग कुणाचाही असेल, लहान मुलांचा असेल, घरातल्या मंडळीचं असेल, त्यातल्या त्यात मंडळीचं, स्त्रियांचं दुखणं, घरात पेशंट सदैव आजारी पडला असेल किंवा अचानक कुणाचं ऑपरेशन होणे, कुठला तरी रोग निदान होणे, लक्षात ठेवा ह्या आपण ओढावून घेतोय त्या राशी आहेत. विनाकारण मनुष्याचा म्हणजे भांडणं काहीच कारण नसतं, किरकोळ गोष्टीवर नाही, अगदी जेवणावरनं सुद्धा भाजीच अशी केली नाही तशी केली नाही, किरकोळ भाजीत मीठच कमी आहे, भांडणं सुरू होतात त्याच्यावरनं, कारण किरकोळ असतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की देणं कधीच फिटत नाही, कधीच फिटत नाही. म्हणजे नेहमी डोक्यावरती ऋण हे नेहमी डोक्यावरती राहतं. म्हणजे कर्जातून मुक्त तुम्ही होऊ शकत नाही. ह्या सर्वसाधारण सूचना झाल्या. आता यामध्ये महत्त्वाची सूचना काय आहे ती पहा. पैसा येतो, परंतु आलेला पैसा बाहेरच्या बाहेर जिकडच्या तिकडे कुठल्याही पद्धतीची आपली हौस पूर्ण करता येत नाही. कुठल्याही पद्धतीत आपण म्हणजे आनंद हा त्या घरातील मावळलेला असतो. तर ह्या गोष्टी होऊ नयेत. किंवा एखाद्याला अचानक चक्कर येते किंवा एखादं असं चालता चालता पडतं, मग ते कुठेही असेल, बाथरूममध्ये असेल, कुठं ठेच लागून असेल, कुठं अचानक एखाद्याच्या गाडीचा ॲक्सिडेंट झालेला असेल, ह्या गोष्टी घरामध्ये आपल्या जर निगेटिव्ह एनर्जी निर्माण असेल तर ती घालवण्यासाठी सकाळ आणि सायंकाळ घरामध्ये लक्षात ठेवा, आपण ज्या वेळेला सकाळी झाडलोट करतो, ज्या झाडूने झाडलोट करतो, तो झाडू कधीही बाहेरच्या व्यक्तीच्या दृष्टीस पडता कामा नये. कोणीही येऊ द्या बाहेरची व्यक्ती, बाहेरच्या व्यक्तीबरोबर आलेल्या निगेटिव्ह एनर्जी किंवा आलेल्या शक्ती, त्या शक्तीला घरामध्ये राहण्यासाठी कुठं स्थान नाही. परंतु हा झाडू जो आहे तो जर उभा असेल, लक्षात ठेवा, उभा असा ठेवलेला असेल, घराच्या एका कोपऱ्यामध्ये दरवाजेच्या पाठीमागं ठेवा. आता किरसुनी बंदच झाली म्हणा, परंतु तरी आणखीन खेड्यामध्ये किरसुनी वापरली जाते. ही किरसुनी सुद्धा उभी ठेवावी. म्हणजे लक्ष्मी घरातील, आपण याची लक्ष्मी म्हणून पूजा करतो. काही ऋषीमुनींनी सांगितलेल्या, फार पूर्वी सांगितलेल्या ह्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टीचं पालन पोषण आपल्याकडून अलीकड आधुनिक युगामध्ये घडत नाही, त्याच्यावर विश्वास नाही. आणि विश्वास नसल्यामुळं हे दुःख भोगायचं कारण येतं. आता बरेच जण इथं कमेंट्स करणार, हां असं कुठं असतं का. अशा व्यक्तींनी सरळ स्किप करावा व्हिडिओ. अनुभव घरामध्ये येत असतील तरी अशा व्यक्ती बोलतात, लक्षात ठेवा. परंतु जेव्हा घरातली मुख्य घर सांभाळणारी जी मातामाऊली आहे, स्त्रीने हे संस्कार आपले जपणं आवश्यक आहे. ऋषीमुनींनी सांगितलेल्या गोष्टी ह्या खोट्या नसतात. झाडू नेहमी अशा ठिकाणी असावा की जिथे बाहेरची कोणती व्यक्ती आली तर त्याच्या नजरेस पडता कामा नये. मग तो दाराच्या आडुशाला असू द्या किंवा कुठेही एका कोपऱ्यात त्याचं एक स्थान ठरलेलं असावं.
की त्या ठिकाणी तो पाहिजे आणि उभ्या स्वरूपामध्ये पाहिजे, आडवा कधीच नको आहे. म्हणजे हे लक्ष्मीला तुम्ही आलेल्या लक्ष्मी नेहमी घरामध्ये उभी पाहिजे, लक्षात ठेवा. आणि मग तुमच्या हातामध्ये ती क्षमता दिली जाते. कराग्रे वसती लक्ष्मी, आलं का लक्षात. याच हातामध्ये गोविंद आहे, लक्ष्मी आहे, सरस्वती आहे. करामध्ये असून हे कर म्हणजे हात, या हाताने तुमच्या कोणतंही कार्य हे फलद्रूप होतं, यशस्वी होतं. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी सांगितलं, लक्षात ठेवा. आणि या एकदा झाडून घरातलं झालं. आता महत्त्वाच्या गोष्टी काय काय सांगतो. झाडणं हे शक्यतो सूर्य उगवण्याच्या आत घरातील झाडणं झालं पाहिजे. ज्याला घरात खूप शांती हवी असते अशा व्यक्तींसाठी सांगतोय. आणि तेही झाडून घरातील स्त्रीने 6 वाजता स्नान करून हा विधी केला पाहिजे. किती स्त्रिया स्नान करून झाडलोट करतात तेवढं मला सांगा. एक सुद्धा जवळजवळ 99% स्त्रिया घरातील या स्नान न करताच झाडलोट करतात. आलं का लक्षात. कारण पुन्हा धुळा बसेल, अमकं होईल, तमकं होईल. अरे घरातील निगेटिव्ह एनर्जी तुम्ही काढताना तुम्ही पॉझिटिव्ह असला पाहिजे. लक्षात आलं का तुमच्या. तुम्ही जर त्याच पद्धतीनं असाल तर ती तुमच्या अंगावरती बसून तुम्ही पाण्याने स्वच्छ होऊन ते कधी जात नसते. ध्यानात आलं का. तुमच्या पायाची येणारी धूळ मग काय कशाही स्वरूपात असेल. आपण चप्पल घरात आणतो का? नाही, चप्पल बाहेरच्या बाहेर ठेवतो. कारण काय याला किंवा उंबऱ्याच्या जवळ तिथं ठेवतो का? घरात स्वयंपाकघरापर्यंत नेत नाही. काय कारण? तर त्याच्याबरोबर आलेल्या, लक्षात ठेवा, निगेटिव्ह एनर्जी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये राहू नयेत यासाठी झाडून काढलं, स्नान केलं की सकाळी सकाळी प्रथम सर्व घरातून, लक्षात ठेवा, कापूर आणि धूप किंवा ज्याला ऊद म्हणतो आपण, मिळतात हे सर्व. ऊद किंवा धूप आणि कापूर हे एकत्रित करून विस्तवावर हे पूर्णपणे याचा जो धूर आहे तो घरामध्ये, सर्व घरामध्ये फिरवावा. तुम्ही करून पहा. तुम्ही हे करून पहा, एक आठवडाच करून पहा. तुमच्या घरामध्ये किती शांतता पसरते ते लक्षात येईल. बरं, हे मी शास्त्र सोडून सांगत नाही, याला सायंटिफिक रिझन असं आहे, लक्षात ठेवा. कापराचं ज्वलन केल्यामुळं किंवा धूप, ऊद याचं ज्वलन केल्यामुळं घरातील नुसती निगेटिव्ह एनर्जीच बाहेर निघत नाही, तर घरामध्ये येणारे मच्छर, सायन्स सांगतोय आता, याच्या मागे सायन्स सांगतोय, मच्छर असतील किंवा कुठलेही कीटक असतील किंवा व्हायरसेस असतील, जंतू असतील, तर ह्या वासामुळे काय ते राहत नाहीत, ते निघून जातात घराच्या बाहेर. म्हणजे दिवसभर फ्रेश वातावरण राहतं. आणि पुन्हा हे व्हायरसेस येतात केव्हा ते सांगतो. सायंकाळी बरोबर दिवस मावळाच्या वेळेला, त्या वेळेला येतात. तर दिवस मावळाच्या आत घरातील सर्व लोटून घर स्वच्छ करावं. दिवस मावळल्यानंतर कोणीही घरामध्ये झाडू मारू नये, लक्षात ठेवा. बरोबर सायंकाळची जी वेळ आहे ती लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि तिचं स्वागत आपण व्यवस्थित आपल्या घरामध्ये जर व्यवस्थित असेल, सर्व स्वच्छ असेल, तर तिथे लक्ष्मीचा वास होतो. त्याच्यामुळं दिवस मावळाच्या आतमध्ये हे क्रिया करून सायंकाळी कापूर, ऊद, धूप या गोष्टी घरामध्ये जाळाव्यात. झाडू ठिकाण बदलू नये झाडूचं. तिथेच ज्या ठिकाणी आपण उभा ठेवायला सांगितलं आहे तिथेच तो झाडू ठेवावा. तुम्हाला खोटं नाही सांगत, हे जर तुम्ही करायला लागला तर तुमच्या घरातील कर्ज कधी फिटून गेलं, घरात येणारी लक्ष्मी ही स्थिर राहणार. कुठल्याही प्रकारची मुलं किंवा कुठलीही व्यक्ती घरामध्ये कधीही आजारी पडू शकणार नाही आणि भांडणं तर कधीच होणार नाही. मग अशा घरामध्ये नवीन एखादं अपत्य येण्यासाठी सुद्धा आपत्तीसुद्धा राहत नाही ना. ध्यानात आलं का तुमच्या. काही गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला
म्हणजे फारच तुम्ही सुशिक्षित झाल्यामुळं घडतात. आणि पुन्हा दवाखान्यात ह्याच्याकडून पैसे काढ, त्याच्याकडून पैसे काढ, अनेक उपचार कर, हजारो उपचार करा, परंतु ह्या सवयी जोपर्यंत तुमच्यामध्ये चेंज होत नाहीत, घरामध्ये ज्या घरामध्ये आपण एकत्रित राहतो त्या घरामध्ये जिथं दोघंजण तुम्ही एकत्रित येणार आहात, ते घरात जर निगेटिव्ह एनर्जी असतील तर कुठलंही मूल होणे म्हणजे पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्हची प्राप्ती होईल का सांगा बरोबर? नाही होऊ शकत. आणि जरी राहिलं तर ते मूल नेहमी लक्षात ठेवा. मी कालच्याही व्हिडिओमध्ये बोलून गेलो. तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे. आलं का लक्षात? ही रोगी मूल जन्माला येणं किंवा लहानपणापासूनच त्याच्या पाठीमागं दुखणं लागणं, ह्या संस्कृती जर व्यवस्थित तुम्ही टिकवून ठेवल्या तर आपला भारत देश अगदी समृद्ध आणि समाधानी होईल. भगवंताने दिलेलं ज्ञान हे त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.